करा ते कुठे वर्ष आम्हाला बैस मस्त पैकी धाब्यावर कपडे ते घेऊन उद्या मित्रांनो आमच्या गावातला तमाशा चालू होणार आहे. तुम्ही बी या तमाशा पाहिला 5 दिवस लगातार नवं बनिलं तेव्हा वर सनरूफ काढली वर मोकळं दरवर्षी नवं केल्याच्यामुळे पूर्ण एवढंच मोकळं होतं जेवढं देवारात तेवढं. मित्रांनो आजपासून बस फक्त आजची उभी राहणार आहे. उद्यापासून बाहेर उभं राहा. उद्या तमाशा आहे. खेळ तोडणं चालू आहे झाडाची ताजी ताजी. भेटू आपण उद्याच्या परवाच्या 13वाच्या ब्लॉक मध्ये. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो रात्री जे आपण इकडे कांदे टाकले ते 3 गंज आणि आज जे पित्तर जेव आल्यावानी तर ते प्रत्येक घरोघरी आहे. आणि आज जे म्हणजे 8 दिवस आहे आणि उद्या जे गावाची जत्रा चालू आहे आमच्या तमाशा मस्तपैकी मजा येणार आहे. तर आता जे गाव जायचं आहे निवद घेऊन देवीला रेणुका माता मंदिरमध्ये, तर जातात ती निवद ते घेऊन. आलो मंदिरामध्ये, देवीचं मंदिर रेणुका माता. तर आवड आलं त्याच्यामुळे जे या गावाची गोण आहे ना यामुळे टाकणं चाललं पत्रामध्ये आवड डायरेक्ट किती येईल. डायरेक्ट लोक तिकडे बी एक कुट्टी करणं झाली आवड दाखवणं सगळे झाकून झोकून टाकू लोक वावराला आपले गहू राहिले कांदे झाकायचे. जे वाघीन वाढलं हे झाडे भरून घ्यायचे सुपाला भरून घेतात पूर्ण चक अजून वावरातलं भूस बाकी बाराचं. तर मित्रांनो जे आपल्या वरच्या माळ्यामध्ये दुसरं बाराचे वाईल कुट्टी पन्नी ते घेतलं चाललं घेऊन तिकडं पत्राखाली भुशी करा ते कुट्टी वर्ष आम्हाला असो कुट्टी वर्ष आम्हाला असो खाकानं कोकानं पाणी पडत एवढं भरलं बाकी तिकडं त्याला चारा पाणी करून घेतला का घरी जाऊन नाही का थंड गार पाणी आंघोळ करतो आता मस्त पैकी. मी नामर तो खाकानं आंग झालं कुट्टी भरली तर मित्रांनो आता जे या हौदामध्ये आंघोळ करायची आम्हाला आता उड्या मारला मी जरा कपडे काढतो त्याच्यामध्ये उड्या मारलो आम्ही. आता मी कपडे काढून घेतले बैस पाणी बैस बरे बैस बारीक बरं आंघोळ चालू हौदामध्ये थंड गार आहे पाणी पाण्यात बसायला घेऊ वाटतं मला याला एक सारख्या शिकाय उरायला भाऊ पाण्यात बाहेर केला थंडी अजून मी बसवतो आता पाण्यामध्ये दम दम. अरे लय थंड रे पाणी डायरेक्ट एवढं ऊन कडक असून मी याला पाणी घेत होता पण पाण्यात डुबीला असता पण पाण्यामध्ये काही दिसणार नाही तुम्हाला डायरेक्ट क्लिअर दिसणार आहे त्याच्यामुळं पाण्यात नाही डुबील आता पाण्यात डुबीला असतं पाणी किती क्लिअर नितळ असतं तर मस्त पैकी आंघोळ करून घेतो. पाणी जी पुरं आता इकडे बिंडिंग गावात सोडा म्हणत ही पाणी याच्यामध्ये केलं आता पाणी तांगूळ आता जे चांगलं पाणी भरून मी 2-3 घेऊन घेतले अंगात चांगल्या पाण्याचे मग मस्त पैकी डाय करू तिला उन्हामध्ये कपडे कपडे घालू मस्त पैकी. मस्त पैकी धाब्यावर कपडे ते घेऊन मस्त पैकी वाळवतो. झेंडा लावेल ना इकडं धाब्यावर ते गुतला येऊ काढणं पडत फडफड उडतो पण तेव्हा जागी असं गोल घुमलं ना त्या काठीला गुंडवून घाल जाईस तो काढून टाकणं पडत कपडे घालतो डायरेक्ट पुढे मग नाही घेतले आता कांदे भरून आणायचे वरले आलो कांदे बाकी वरले आता डबल कपडे कपडे घालून इकडे कांदे न्यायचे इकडे मम्मी बसली तो गोण्याच्या भरून घरी 3-4 झाले कापलं गावडीन ती सुटली बाई बोकळली हे चालून चालला का याची गावडीन ती बाकीत लांब गेली बोकळत
त्या डोंगराच्या पोटापासून आले डायरेक्ट इतक्या लांब खाली. आज मी बोकळच राहिली ती चालू तिकडे गावाच्या वारात. कांदे न्यायची घरी टाकून गोण्यामध्ये. ही बैलगाडी आणली पप्पाने इकडं. एवढे कांदे टाकून दोन तिथं डायरेक्ट घरी त्या गोण्याला आलेलं टाकणं. तिकडून ऑर्डर पप्पा गोण्या टाकून घ्या घरी जाऊ डायरेक्ट. कांदे पात टाकली बैलगाडीमध्ये गोण्या आणते. इकडे जे दादाचे गावडे सुटले आता एकाचे बांधले आणि एकच सुटले. अजून घरी आणि उद्या मित्रांनो आमच्या गावातला तमाशा चालू होणार आहे. तर तुम्ही बी या तमाशा पाहिला 5 दिवस लगातार. तर कोणत्या तालुक्यातून तुम्ही जे मित्रांनो माझी व्हिडिओ पाहता हे नक्की सांगा. अकोला इकडे नळ्या जामा टाकली कांद्याची पात कांदे वेगळीतून तोडताना जा हाताला अशी काटे घुसत आहे भाऊ. काटे काढता काढता अवघड होती. ऊस तोडे आता ऊस तोडतो गंडऱ्या करतो दूध गीत काढला का मग डायरेक्ट गावात जाऊ संध्याकाळी. आपली जी खाली अर्धी आहे का विहीरमध्ये पाणी सोड नाही गावाची मोटर कर नाही तर छेडी न्यायची आपल्याला गावामध्ये पाहत होतो आपल्या खाली विहीर द्यायची. दिवसभर जे दिवस संपून जातो इकडे पण कामं काही संपत नाही आम छोडी छोटी असं येणं पडतं तिकडे खाली गावाची मोटर गेली का खाली विहीरला पाहिजे सोड नाही आला. खाली विहीर टाकाच पाणी गेल्यावर इकडे छड्या आणल्या त्या दूध अशी कॅन घेतली चालला आता गावामध्ये. चला करा सरपंच गाडी चालू करा. मंदिर नवं बनलं तेव्हा वर सनरूफ काढली वर मोकळं राहतं दरवर्षी नवं केलं त्याच्यामुळे पूर्ण एवढंच मोकळं होतं जेवढं देवारात तेवढं. मागच्या वर्षी खाली होतो ती जास्त. ही मित्रांनो ST महामंडळ दरेगाव बस. जर कधी तुम्हाला दरेगावला गेलं असेल तर इकडे मित्रांनो आजपासून बस फक्त आजची दिवस उभी राहणार आहे. उद्यापासून बाहेर उभं राहणार. उद्या तमाशा आहे. तर आता जे दुधच कारण जर्सून दिली डबल चाललो गाव म्हणजे आम्हाला राहणार आम्हाला ती राहिली पांडवच्या मळ्यात गावात. पांडवच्या मळ्यात इकडे दायचा खरंदी इकडे पांडवचं घर चमकुरलं इकडं. ही पाय कशी इकडे केळं खवरली नमन रे सावता गोडाच तोडा गोडराच बिल्ड डायरेक्ट इकडे केळ तोडणं चालू डायरेक्ट झाडाची ताजी ताजी फळा गोळ्या ताजी केळ चालू तोडणं रातची. भेटू आपण उद्याच्या परवाच्या 13वाच्या ब्लॉक मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.